900 कोटींच्या प्रकल्पावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये जुंपण्याची शक्यता आहे। सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी फडणवीसांना याबाबत पत्र लिहिलं होतं। शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष होते। त्यामुळे आता भाजपा आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये 900 कोटींच्या प्रकल्पावरून जुंपण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत। सिडकोच्या या प्रकल्पाची चौकशी करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार संतोष सांबरेंनी फडणवीसांना याबाबत पत्र लिहिलेलं होतं आणि आपल्याला माहिती आहे की शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष होते। 900 कोटींचा हा प्रकल्प आहे ज्याच्याबाबत आता चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, फडणवीसांनी दिलेले आहेत आणि त्यावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये जुंपण्याची शक्यता आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सुशांत, नेमका हा प्रकल्प काय आहे ज्याच्याबाबत हे चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि मुख्य म्हणजे ठाकरेंच्या सेनेच्या माजी आमदारांना पत्र लिहिणं आणि फडणवीसांनी चौकशीचे आदेश देणं, यावरून आता वाद होऊ शकतो का? अगदी बरोबर आहे विद्या। आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार्ज घेतल्यानंतर अनेक विभागाची जी आहे ती चौकशी सुरू आहे आणि आता माजी आमदार संतोष सांबरे यांनी खरं तर एका प्रकरणासंदर्भात जालना खरपुडी येथील सिडको प्रकल्पात भूमाफियांकडून जी आर्थिक फसवणूक झालेली आहे, जवळपास 900 कोटींची फसवणूक आहे, त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं। आता त्या पत्राची दखल जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि याच्या चौकशीचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे। त्यामध्ये त्यांनी पत्रात असं म्हटलंय की जालना खारपूड येथील सिडको प्रकल्पाला भूमाफियांनी अधिकारी व अहवाल तयार करणाऱ्या खासगी संस्थेमार्फत आर्थिक संगनमत करून अव्यवहार्य व न परवडणारा प्रकल्प शासनाच्या मातीमधून सिडकोचे 900 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याबाबतचं खरं तरी तक्रार होती, त्याची कुठेतरी आता ही गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं आपण पाहायला मिळतं। जी सुशांत, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।